आता मला माझ्या पौलमीला मिळवण्यापासून कुणी अडवू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळे कुठल्याही शक्तीचा काहीही उपयोग होणार नाही. जिथे जाणार व्यंकट तिथं येणार संकट. तुझी आता विल्हेवाट लावावी लागणार. रघुनाथा, तुला किती वेळा समजावून सांगितलं बाबा, माझा उजवा डोळा लावतोय, पण तू माझं काही सुद्धा ऐकलं नाहीस. का माझं बोलणं धुडकावून लावलंस रघुनाथा? आता मला उत्तर दे रघुनाथा, उत्तर दे. उठ रे बाळा, उठ. गोपिका ताई, अहो शांत व्हा. बाळा, रडू नकोस, थोडा धीर धर. अहो अहो उठा ना. अहो किती वेळ झोपलाय, उठा आता. असं झोपतं का कोणी इतका वेळ? काल रात्री देवळात जागरण केलं ना कीर्तनासाठी, बघ म्हणून उठत नाही. उठा उठा, चला उठा. उठा ना. काय झोप म्हणायची का काय आहे तुमची? बघा सगळे आलेत आपल्याकडे. माई आल्या आहेत, गयाताई आल्या आहेत, गोपाळ भाऊ आलेत तुम्हाला भेटायला. उठा उठा लवकर. गावकरी म्हणत होते यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. गोपाळ दादा, अहो हे कसं शक्य आहे? अक्कलकोटात दरोडेखोर नाहीच आहेत. सासूबाई, बोलो मी. अगं हो, अशा काय रडताय तुम्ही? काय झोपलेत ते, फक्त डोळा लागलाय जरा. माई माई सांगा ना त्यांना. असं रडतं का कोणी घरात? कोणी झोपलं असताना झोपलेत फक्त ते. अहो अहो तू हात लावू नकोस. तुझ्यामुळे गेला माझा मुलगा. त्याच्या जवळ जाऊ नकोस, हात लावू नकोस त्याला. रघुनाथा, तुला सांगितलं होतं मी त्याला थांबव म्हणून, पण तू ऐकलं नाहीस माझं. अगं तुझ्यामुळेच गेला ग माझा मुलगा. रघुनाथा, कसं रे झालं? हे आवरण या नारळाला सुरक्षित ठेवण्याकरता आहे. जोपर्यंत हे आवरण नारळाला चिकटू नये तोपर्यंत हा नारळ सुरक्षित आहे. आता नारळाने स्वतः जर का आवरण सटकून देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तरी काय करणार?
गोपिके मुलाला गमावलंयस, सुनेला गमावू नकोस. राधाकडून तिचा हक्क हिरावून घेऊ नकोस. रघुनाथचा मृत्यू राधामुळे नाही तर याच्याच वेडेपणामुळे झालाय. स्वामी स्वामी बरं झालं तुम्ही आलात. बघा ना उठतच नाहीयेत. मी मगाचपासून उठवते त्यांना उठत नाहीयेत. तुम्ही उठवा ना स्वामी त्यांना. तुम्ही त्यांना सांगणार ना उठायला. स्वामी तुम्ही समजवा राधाला, ते ऐकतच नाहीये. राधा हा कायमचा झोपी गेलाय. हे स्वीकार. याला शेवटचा निरोप दे. रघुनाथा माई राधा राधा सावर ग स्वतःला. नका जाऊ असे. का गेलात मला असे सोडून? का गेलात? बाई बाई बघा ना बाई असे मला सोडून जात आहेत. रघुनाथा आम्ही सांगितलं होतं कर्ज घेऊ नकोस, ऐकलं नाही समजा. माफ करा स्वामी, पण कर्ज घेण्याचा आणि यांच्या मृत्यूचा काय संबंध आहे? कर्ज फेडायच्या नादात बियाणे आणायची घाई केली म्हणून रात्रीच निघाले. स्वामी आजोबा माझ्या बाबांना परत आणा ना, कृपा करा. गया एक काम कर, जा. स्वामी पाणी दे मामा. हे घे, आम्हाला दूध आणि पाणी वेगळं करून दाखव. स्वामी आजोबा दुधातलं पाणी वेगळं करणं अशक्य आहे. याचप्रमाणे एकदा का देह अनंतात विलीन झाला की त्याला परत आणता येत नाही. कळा, याचप्रमाणे याचा देह सुद्धा अनंतात विलीन झाला आणि याचं आयुष्य एवढंच होतं. त्यामुळे तुझ्या वडिलांना परत आणता येणार नाही. आणि बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
जी चूक तुझ्या वडिलांनी केली ती चूक तू करू नकोस. अति भोळेपणा एक घातक असतो. चाणाक्ष हो, चाणाक्ष हो. तुमच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा हिशोब आम्ही करूच. गोपाळा, हो स्वामी. नाही 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 नेऊ नका याला, नेऊ नका. नेऊ नका, मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. रघुनाथ थांबा थांबा थांबा, कृपा करून थांबा. मला सांगा, माझ्या हातून असा काय गुन्हा घडलाय म्हणून आपण मला ही शिक्षा देत आहे? वार वा, गुन्हा करून वर विचारतो काय केलं. ही केलेलं कृत्य फौजदारानं कसं कळलं आणि हे सगळं त्यांच्या कानावर कसं आलं? सगळं माहिती आहे आम्हाला. आई! आय, 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 आय. अहो, थांबा थांबा, आई! अहो, थांबा थांबा. हे बघा, तुमचा ना काहीतरी चुकीचा समज झालाय. मी या गावातला एक प्रतिष्ठित व्यापारी आहे. मला सांगा, माझ्यासारखा माणूस गुन्हा का करेल? अहो, व्यंकट आहे मी, व्यंकट. व्यंकट हा, म्हणजे तू बंडू नाही. नाही नाही, अरे मला माझ्या सहकार्याने सांगितलं की तू बंडू इकडेच पळाला, असेच कपडे घातले होते. आता तू दिसला मग हल्ला. प्रासो काय, ज्याच्या त्याच्या वाटचं ज्याला त्याला मिळतंय. आम्हाला तुझ्या वाट्याचा होता, तुला मिळाला. बंडू काय रे, पायाला काय झालं? ते कुऱ्हाड फोडत होतो ना. हा, म्हणजे कुऱ्हाडीनं लाकडं फोडत होतो तर चुकून कुऱ्हाड पायावर पडली, बस इतकंच. म्हणजे तुझ्या कर्माची शिक्षा तुला लगेच मिळाली तर काय रे? मारू नका हो. काल राज्याला रघुनाथचा खून केला. खून कुणी केला? तेच विचारतोय, कोणी केला? ठाऊक आहे का? मग घाबरतोय कशाला? तू केला का खून? अहो, नाही हो. कोणी केला? खून हा शब्द जरी ऐकला ना मी तरी मला भीती वाटते. मी नाही केला खून. भीती वाटते, माहित नाही. हरकत नाही, खून ज्याने बी केला असा तो पकडला जायला. गुन्हेगार आमच्यापासून लपत नाही, त्याला शोधून काढूच. पण लक्षात ठेव, गुन्हेगारानं जर गुन्हा कबूल केला तर शिक्षा कमी होईल, आणि जर गुन्हा कबूल केला नाही तर 7 जन्म विसरणार नाही अशी शिक्षा होईल.
गुन्हेगाराला तू गुन्हा केला नाहीस ना? नाही. व्यापारी आहेस. लक्षात ठेव, गुन्हेगाराला शोधून त्याला शिक्षा देणार. तुझ्या कर्माची तात्काळ शिक्षा तुला दिली आहे. केवळ तुझ्या पापांचा खडा भरला नाही आणि काळाच्या चक्रात हस्तक्षेप करायचा नाही म्हणून तुला मृत्यूदंड दिला नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपल्यासोबत? राधा, तू तरी समजावून सांग याला. अगं रघुनाथच्या जीवाला जोखीम आहे, थांबव त्याला. अहो सासूबाई, तुम्ही नका एवढी काळजी करू, काही होणार नाही. राधे, तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव गेलाय. तुला या घरात राहायचा अधिकार नाही. चल, चालती हो या घरातनं. सासूबाई, मी दोषी नाही हो. अहो तुमच्याप्रमाणे मी पण माझा जवळचा माणूस गमावलाय ना. मला घराबाहेर हाकलू नका सासूबाई, असं करू नका. अगं तुझ्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय. अवलक्षणी आहेस तू, अवलक्षणी आहेस. यापुढे मला आयुष्यात तोंडही दाखवू नकोस. आजी, असं नको बोलूस ना. माझी आई आहे ती, तिच्याशिवाय मी कशी जगणार? पौलमी, हिचा आणि आपला काहीही संबंध नाही. आणि जर का तू माझं नाही ऐकलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील. सासूबाई, सासूबाई, अहो असं काय बोलता तुम्ही? कुठे जाऊ मी? तुम्हाला माहिती आहे सासूबाई, या दाराबाहेर माझं जग नाही हो. मी कुठे जाऊ? असं नका करू सासूबाई. तू कुठेही जा, पण या घरात परत येऊ नकोस.
तू जगलीस काय मेलीस काय मला काहीही फरक पडत नाहीये. सुबे पुढचे काही दिवस रघुनाथच्या नावाचा दिवा असाच तेवत राहिल्याची काळजी घ्या.